ही आहे मनसरची कोलोरा माता आणि अतिप्रसन्नसुद्धा आहे. ती भक्तांवर आपली माया ठेवते. तसेच अनेक भक्तांना तिचा प्रत्ययसुद्धा आलेला आहे. लाखो भक्तांना तिने आपली मदतसुद्धा केलेली आहे. तर चला मग आपण पाहूया. वेलकम टू माय बॅक चॅनल. स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला दाखवत आहे, चला माझ्यासोबत रामटेकला. आज शिवजयंती. आता 11:30 वाजले आहे. माझी फुल तयारी झाली आहे. चला तर मग पाहूया, जाऊया रामटेकला. हायवे आपली जंक्शन लागलेला आहे. चौकामध्ये तिथे शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. बघू शकता तुम्ही, शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. येथे आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली, कारण आम्हाला पाणी प्यायचे होते. आम्ही रामटेकला येऊन पोचलेलो आहे. रामटेकच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी वर चढण्यासाठी जो रस्ता चालू आहे तो आहे. बघू शकता आमच्या समोर एक ट्रक आहे. ट्रकच्या पाठीपाठी मागेच आम्ही सुद्धा चालत आहे. हा वरती गडावर जाण्याचा रस्ता आहे. तुम्ही तिथे स्पीडमध्ये ट्रक आहे आणि खाली हे अंबोरा धरण आहे. बघू शकता त्याच्या अंबोरा धरणाचे पाणी सुद्धा तुम्ही इथून वरून छान नजारा सुद्धा दिसतो. बघू शकता इथे आम्ही येऊन पोचलेलो आहे आणि पार्किंगची सुद्धा सुविधा आहे. येथे बंधन मात्र फारशा प्रमाणामध्ये कमी दिसलेले आहेत आम्हाला. हे बघा, पार्किंगमध्ये गाडी लावून आम्ही आता रामटेकच्या मंदिरामध्ये वरती जात आहे. पार्किंगची खूप सारी व्यवस्था आहे. इथे लाडू फुटाणे वगैरे आहे. बंदराला टाकायचे असेल तर तुम्ही लाडू फुटाणे सुद्धा घेऊ शकता आणि बंदराला टाकू शकता. आम्ही सुद्धा तसेच केले. लाडू फुटाणे घेतले आणि बंदराला टाकले. काहीतरी आपण द्यायचं असेल म्हणून आपण लाडू फुटाणे ही बंदराला देत असतो आणि ते आपल्या प्रसाद घेण्यासाठी आपल्या मागे सुद्धा लागत असते. तर आम्ही सुद्धा इथे पूजेचे काही साहित्य घेतलेले आहे आणि मंदिरामध्ये जात आहे. बघू शकता तुम्ही. मंदिर चढताना पायऱ्या सुद्धा बहुत सारे आहे, त्यामुळे आपले पाय सुद्धा दुखते. बघू शकता किती गर्दी आहे तर मंदिरामध्ये जाताना तुम्ही. आणि इथे विकण्यासाठी चेन, नारळ असे साहित्य सुद्धा आहे. शिवजयंतीचा दिवस असल्या कारणाने सुद्धा तिथे खूप सारी गर्दी होती. बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे. तर सर्वप्रथम आम्ही गेलो महानुभव पंथ मंदिरामध्ये, कारण तेथे आम्हाला दंडवतसुद्धा पूजासुद्धा करायची होती. बघू शकता तुम्ही, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी देवस्थान आहे तिथे रामटेकच्या मंदिरामध्ये. सर्वप्रथम आम्ही मंदिरामध्ये गेलो महानुभव पंथाच्या. तेथे पूजा अवसरसुद्धा केला आणि विडा वगैरे केला. तर हे आहे कृष्णा मंदिर. हे आहे बरम्या राक्षस मंदिर. समोरून पाहू शकता तुम्ही, समोर मंदिर आहे ते बरम्या राक्षसाचं. आणि इथे दर्शना आलेले मानवपंथीय इथे पैसे टाकतात. हे म्हणतात की दत्तप्रभूचं मंदिर आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आतमध्ये सुद्धा आहे. देवपूजा केली आम्ही आणि विडा सुद्धा ठेवला. बघू शकता किती छान मंदिर आहे. तर येथे प्रभू वास्तवाला राहिलेले होते. येथे स्थान दर्शन आहे. बघू शकता तुम्ही, स्थान दर्शन केलेले आहे आम्ही येथे. आणि इथून मग आम्ही समोर मंदिरात
हे बघू शकता बंदर कशी करतात तर. हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणाने बंदर आहे तर इथे. मग समोर गेलो आम्ही मंदिरामध्ये. पुढच्या हे भोसलेकालीन मंदिर आहे आणि रामचंद्र प्रभू इथे वास्तव्याला राहिलेले होते, त्यामुळे इथे भक्त आवर्जून येतात. हे खेळणी सुद्धा आहे लहान मुलांसाठी घ्यायची असेल तर. आणि प्राचीन इमारत सुद्धा आहे ही, त्यासाठी आवर्जून लोक इथे पाहण्यासाठी येतात. तर आम्ही पूजेचे साहित्य घेतले समोर पूजा करण्यासाठी. आम्हाला लवकर लवकर बोलत आहे कारण की पाय सुद्धा जळत आहे खूप. बघू शकता रामटेक मंदिरमध्ये जात आहे. हे प्राचीन मंदिर आहे आणि इथे भोसलेकालीन मंदिर हे खूप प्राचीन काळापासून बनलेले आहे. प्रभू रामचंद्र प्रभू सुद्धा इथे वास्तव्याला राहिलेले होते. आणि इथे फोटो घेण्यासाठी सुद्धा मनाई आहे, तरी मी लपून फोटो घेतलेले आहे. ह्या भोसलेकालीन तलवारी आहेत येथे ठेवलेल्या आहे. बघू शकता तुम्ही भाला वगैरे तलवारी वगैरे ठेवलेल्या आहे प्राचीन काळापासून इथे. तिथून दर्शन घेऊन आम्ही खाली उतरत आहे. बघू शकता कारण की तिथे बंदरांनी सुद्धा खूप धुमाकूळ घातलेला होता. चिरांनी नारळ फोडले आम्ही आणि बंदराला सुद्धा दिलेले आहे तिथे. त्यांना न खाऊ घालता जर आपण बाहेर येत असेल तर तिथे गेल्याचे कोणतेही सार्थक होत नाही. अगदी नागपुरापासून असलेले 40 किमी अंतरावर असलेले हे रामटेक आहे. मग आम्ही पूजा वगैरे आटपून खाली यायला लागलो आणि खाली आलेलो आहे. तरी सुद्धा गर्दी अजून वाढतच होती. तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. तिथे आम्ही नाश्ता सेंटरमध्ये आलो. कच्चा चिवडा खाल्ला. तुम्हाला माहीतच आहे का कुठेही गेलं तर कच्चा चिवडा हा तिथे देवस्थानातील फेमस आहे. तर आम्ही थोडा कच्चा चिवडा खाल्लेला आहे. आणि गर्दी सुद्धा होती तिथे खूप, त्यामुळे आम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागली. त्यानंतर आम्हाला कच्चा चिवडा मिळालेला आहे. मनसाच्या मंदिरातील बाहेरील तलाव आहे. छान दृश्य आहे, बघू शकता तुम्ही. रामटेक मंदिरातून निघून आम्ही डायरेक्ट मनसर मंदिरामध्ये आलेलो आहे. तेथे आम्ही देवपूजा, नारळ, विडा अवसर केलेला आहे. बघू शकता तुम्ही. माझ्यासोबत माझा भाऊ सुद्धा होता. आम्ही देवपूजा केली आणि विडा वगैरे वाहला. हे कांतेश्वर बाबाचं मंदिर आहे, तेथे आम्ही दर्शन घेतले आणि वरती कोलोरा मायजवळ सुद्धा गेलेलो आहे आम्ही. हे बघू शकता तुम्ही. छान दर्शन सुद्धा झालेले आहे आमचे. येथे सुद्धा खूप मोठ्या पायऱ्या आहे. त्या पायऱ्या चढून वरती जावे लागते कोलोरा मायजवळ. आणि खाली एक तलाव आहे. सुंदर असं दृश्य तिथे आहे. पावन आहे. बघू शकता की मोठं मंदिर आहे आणि आपल्या भक्तावर माया सुद्धा करतात हे मंदिर. तर खाली येऊन आम्ही गेलो दत्त मंदिरमध्ये. तेथे पूजा अवसर केले, विडा केला आणि तिथून तर आम्ही मनसरच्या आश्रम मंदिरामध्ये आलेलो आहे. पूजा केली
आणि घेतलं. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.